ताप देत आपला सामना जिंकायचा होता जरूर, परंतु अंगलट आलेला सामना अखेरकार करण भंडारीनं मात्र आपल्या खांद्यावर लिले अपेलला आणि ठोकला षटकार. विजेत्यावर आरूढ झालाय करण भंडारी. ग्रेट प्लेट, कारण ज्या प्रकारचा फटका सदलाय अफलातून कामगिरी राहिली आणि विजयावर शिक्कामोर्तब. परंतु श्री गणेश गावदेवी CSK सिद्धी केरळ तुम्ही लढलात, तुमचंही अभिनंदन. तर या सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार फलंदाजी केली 21 धावेची आणि त्याला हे पारितोषिक वितरण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे आत्ताच दमदार विजय संपादन करणारे सन्माननीय समीरदादा फडके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. बघा छोटा तीर गावकरे गंभीर आणि काय दमदार फलंदाजी केली आणि त्याला इथे सन्मानित करूया. तर करण भंडारीनं जो षटकार मारला त्याच्यासाठी हर्षद चौधरीकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि एक विकेट अवी चौधरीनं काढली होती त्याच्यासाठी देखील आधी 500 रुपयाचा पारितोषिक अनाऊन्स झालं होतं. तर अविदादा चौधरी आणि त्या सोबतीनं करण आपण दोघांनी यायचं, तुमच्यासाठी 500चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. इट्स ओव्हर टू यू प्रवीण गायकर. यस उत्तम शेठ चौधरी माजी सरपंच यांच्या वतीनं दोन्ही संघांना शुभेच्छा. तर इथे आपण या ठिकाणी पाहूया सन्माननीय एकच वादा आमचा लाडका समीर दादा यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाली समीर शेठ फडके यांच्या वतीनं पनवेल महानगरपालिका विद्यमान नगरसेवक यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान लाभलंय. आणि फलंदाज या स्पर्धेला स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान कमिटीकडून फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बघा मेवण्यांचे पाहुणे आणि स्वतः पैलवान देखील आहेत. काय दमदार फलंदाजी केली मैदानावरती. अभिनंदन. काय सांगशील टॉप क्लास परफॉर्मन्स मध्ये एवढं मोठं अचिव्हमेंट तुम्हाला मिळालंय. मी तर पहिली कुस्ती खेळायचो. माझा मित्रच आहे योगेश म्हणून, त्याने मला इथे इंटरव्ह्यू दिली खेळायला उसळण्या, त्याचा आभार मानतो मी. तुमचे सर्व खेळाडू आम्हाला सिनियर पाहायला मिळाले. कहते कि शेर बुडा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. दमदार परफॉर्मन्स झाला. काय सांगशील परफॉर्मन्स बद्दल. आता मी इथं सगळे जुनेच प्लेअर आहेत, आमचे 2-3 आहेत नवीन, पण मॅच जिंकल्याबद्दल धन्यवाद करतो सगळे. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा. काय दमदार इनिंग साकारली. तर दोन्ही फलंदाजांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला त्यांच्याच पाठराख्यांकडून समीर शेठ आपण आपल्या शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक द्या. दोन्ही खेळाडूंना दमदार प्रदर्शन राहिला. आणि स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान सरवली क्रिकेट संघ पोहोचला. एक ट्रॉफीचा दावेदार, एक सुपर 6 साठी क्वालिफाईंग कमिटीच्या वतीने त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. तर इथे आपण सन्मान करूया. सचिन दादा पाटील हे सर्व आमचे कुस्तीपट्टू बघा आणि नक्कीच त्यांचा इथे सन्मान. या मातीतला खेळ आपण पाहू शकाल. रँडी ऑर्टन WWE आपण पाहू शकाल त्यांचा इथे सन्मान. त्याच्यानंतर आदेश चौधरी साहेब महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपट्टू यांचा देखील शुभ सन्मान. याच मातीतला लाल मातीतला कुस्तीचा मर्दानी खेळ आणि हेच तुम्ही पाहू शकाल आमचे महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीपट्टू सन्मान्य आदेश चौधरी साहेबांचा इथे येतोची सन्मान. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल मित्रांनो आमचे तलोजा मजकूरचे दमदार नेतृत्व कमलाकर शेठ पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी कमलाकर शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि CSK संघ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत केला जातो दरवर्षीप्रमाणे आणि नेहमी ज्यांचं दमदार योगदान लाभतो ते सन्मान्य आपण पाहू शकाल कमलाकर शेठ पाटील साहेब तलोजे मजकूर यांचा इथे येतोची सन्मान. आणि संपूर्ण वर्षासाठी जे प्रेम राहिले क्रिकेटवरती अशी कमी लोक भेटतात की कुठल्याही संघावरती एवढं प्रेम, परंतु आज आपण भरपूर प्रेम त्यांचं पाहिलं. दरवर्षी एका वर्षासाठी त्या संघाला नेहमीच पॅक केलं जातं. फटका तर चांगला आहे, जाईल लॉंग लेगच्या दिशेने आर पार सीमा पार षटकार. त्याच्यानंतर मी दीपक शेठ पाटील यांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. दीपक शेठ पाटील मित्रांनो सुप्रसिद्ध दमदार नेतृत्व आमचे संतोष शेठ पाटील यांचे बंधू आणि काय दमदार ट्रॉफी आम्ही त्यांची पाहिलीत मित्रांनो. समाजसेवक किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो असे तलोजा नव्हे तर संपूर्ण रायगड पनवेलचे दमदार समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख अहोरात्री झटणारा नेतृत्व आणि 24/7 आवर्स प्रत्येकाच्या संकटात धावून जाणारा आपला हक्काचा माणूस तुम्ही या ठिकाणी पाहताय तो म्हणजे दीपक दादा पाटील समाजसेवक यांचा सन्मान
आणि संतोष शेठ यांचे बंधू आहेत ते मित्रांनो. एवन जोडीच्या माध्यमातून नेहमीच दमदार योगदान दिलं जातं आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट सन्मान आपण आता इनिंग झाल्यानंतर करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कुणाल दाते सर. धन्यवाद प्रवीणजी गायकर. धन्यवाद लोण्याचा गोळा म्हणजेच तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय शंकरदादा आर पाटील यांचं इथे या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उस्साटणे या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत. आम्ही संतोष शेठ आणि दीपक दादा यांची स्पर्धा पाहिली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज नेते मंडळी आम्हाला पाहायला मिळाली. आणि साहेब मला वाटते आमदार प्रशांत ठाकूर साहेब, त्याच्यानंतर सुलभाताई, त्याच्यानंतर अनेक दिग्गज नेते मंडळी, मग भिवंडीचे आमदार असू द्या, खासदार, सर्व दिग्गज नेते मंडळी आम्ही त्यांच्या स्पर्धेमध्ये पाहिली. असे दीपक दादा यांचा इथे शुभ सन्मान आपण पाहिलात. तर या ठिकाणी दीपक दादांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद दिनेश पाटीलजी. चांगला फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गोलंदाज निराश आहे या फिल्डरवर, कारण जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे मोनिश पाटील दमदार बॅटिंग करतोय. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाली तर तो एअर स्ट्राईक करताना दिसेल आणि मोठमोठे फटके मारतो. आणि त्याच्याकडे हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे, कारण मगाशी जो स्क्वेअर लेगला जो षटकार तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये ते सगळं दिसलं. खरं लवकर पोझिशनमध्ये तो येतो. तर याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालाय मलंगड विभागातील एक दर्जेदार असं राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व शंकरदादा आर पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती तुमचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषकात मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक मोठा फटका. फिल्डर आहे, जजमेंट चांगलं आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे, महत्वाच्या क्षणी आली आहे. पहिला धक्का. खूप चांगला झेल टिपलाय. थँक्यू डीजे नितीन. आज मेगा फायनल अंतिम रात्र. अनेक सारे मान्यवर व्यासपीठावरती येतील. सोमनाथजी चौधरी साहेब आपल्या सोबत आहेत. राजू चौधरी साहेबांना आपण आमंत्रित करूयात या मंचावरती. तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, फार कमी वयात ज्यानं मोठं नाव कमवलं, शंकरदादा आर पाटील, त्यांचं हा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती होताना तुम्ही पाहताय. राजू चौधरी यांना विनंती आहे, या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सोमनाथजी चौधरी यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या सोबतीनं महाराष्ट्रातील अनेक मोठ्या कुस्तीच्या आखाड्यात ज्यांनी कुस्त्या गाजवल्या असे सरवलीचे नामवंत कुस्तीपटू आणि आपल्या मित्राच्या स्पर्धेत त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या आठवणी काहीशा जाग्या करताना इथे चौधरी दादा आपल्याला पाहायला मिळतात. ते स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत. 40+ माध्यमातून क्रिकेट खेळताना त्यांना आपण सातत्यानं पाहिलं. थँक्यू सो मच. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूयात IPLचा टेनिस बॉल क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या पोस्टर बॉय कुणाल दाते सरांना. धन्यवाद उमेद. 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक सुरू असताना 14 लॉस ऑफ 1 विकेट. मोनिश आउट झालाय. महत्वाची विकेट आली आणि लॉंग ऑन वायडिश लॉंग ऑनला खूप चांगला झेल ऋषी यांनी टिपलाय. पुढचा बॉल समोर मारलाय फटका. मिडॉन आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम संगीत. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी चषक 2026 पर्व 5वं तुम्ही पाहताय. हितेंद्र रामचंद्र मडवी युवा सेना उपतालुका अध्यक्ष अंबरनाथ आणि त्याचबरोबर योगेश बाळाराम मडवी संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री मलंगड यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दमदार अशी स्पर्धा तुमच्या भेटीला अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा चालली आहे आणि आतापर्यंत धावा झालेल्या स्कोर बोर्डवर निवी इन्फ्रा सरवलीच्या खात्यामध्ये धावा आहेत 18. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू होईल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ऋषी नारंगीकर गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरच्या दरम्यान. ग्रामीण क्रिकेट एक वेगळा तडका ग्रामीण क्रिकेटला दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. सुरुवातीचे सामने जास्त षटकांचे, अंतिम फेरीचे सामने 4-4 षटकांचे तुम्ही अनुभवताय. आजच्या दिवसामध्ये सुपर 12च्या लढती आहेत आणि सुपर 12 मध्ये कडक महासंग्राम. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, ऋषी धावतोय मागे, प्रयत्न सुरू, कॅच ड्रॉप.
पाहायला लागलाय बॉल, रनआउट चान्स आहे आणि आता विकेट किपरचं कलेक्शन पाहिलं जाईल आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद, धावबाद. तर व्यासपीठावरती आपण एक सन्मान करत आहोत. आदरणीय रामदादा पाटील साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान होताना या व्यासपीठावरती पाहताय. तर ज्या त्रिमूर्तीची आवर्जून या ठिकाणी वाट पाहिली जात होती या MIDC परिसरात, अंबरनाथ तालुक्यात, कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यक्रम कुठलाही असू दे, ज्या नावांनी प्रचंड प्रेम आणि शुभ आशीर्वाद नेहमीच दिलेत, असे उपसभापती अंबरनाथचे भाग्यविधाते सुरेश शेठ पाटील आणि चिंतामण शेठ पाटील आणि बुर्दुलगावचे सन्माननीय माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील या त्रिमूर्तीचं शुभागमन झालंय. लहानांपासून थोरांना प्रेम देणं आणि नेहमीच प्रत्येक कामात स्वतःला झोकून देणं या त्रिमूर्तीची ओळख आहे आणि या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या स्पर्धेत आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषदा पाटील यांचा सन्मान होताना आपण पाहताय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विकेट आली आहे, काय विकेट किपिंग पाहायला मिळाली. स्वप्नील मात्रेची एकाच ऍक्शन मध्ये पिकअप आणि काय तो थ्रो आला होता डीप मधून, स्वतः गोलंदाजाने फेकला आणि लवकर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याचमुळे विकेट खात्यामध्ये गेली आहे. फलंदाज बाद होतोय, 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये आउट झालाय अल्पेश पाटील. नवीन बॅटर मैदानामध्ये आता शोभित चौधरी. शोभित चौधरी सध्या स्ट्रायकर एंडला. दुसरं षटक सध्या ऋषी गोलंदाजी करतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, दिशा भरकटलाय, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 20 धावा. आतापर्यंत पहिले काही सामने जर तुम्ही पाहिले असतील सुपर 12चे, तर धावा चेस करणारे संघ पराभूत झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं धावा चेस व्हायला सुरुवात झाली आहे मागच्या काही 2 मॅच मध्ये आणि आता या मॅचची कहाणी काय रंगते. चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 1 धाव कंप्लीट होते, दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला आलाय स्वप्नीलच्या दिशेने, 1 धाव. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 धावा. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी सचिन आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लक्ष प्रस्थापित करायचं या मॅच मध्ये. सचिन तयार. स्विच हिटचा प्रयत्न होता, सरळ बॉल लागतोय शरीरावर. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान शांत ठेवले ऋषीने. फलंदाजांना ही महत्वाची गोष्ट आहे, कारण सुरुवात धडाक्यात झाली होती सरवली या टीमची, म्हणजेच नेव्ही इन्फ्रा सरवली या संघाकडून. महागणपती चिरनेर हा संघ देखील आता कमबॅक करण्याच्या तयारीत आहे, कारण मोठं नाव आहे याही संघाचं. उरण तालुक्यामध्ये महागणपती चिरनेर, भरपूर भाविक त्या गणरायाचं दर्शन घ्यायला जात असतात. लेग स्टंपवरचा बॉल होता, पंचांचा इशारा. आणखीन एक वाईट बॉल आहे. टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 22 आणि तिथून भरपूर दूरवरचं अंतर कापून हा संघ इथे आलाय. दुसरा भिवंडी परिसरातील सरवलीचा संघ इथे स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. सरवली गावचे 2 संघ, सिद्धी करवली गावचे 2 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. सरवली गाव या अगोदरचा सामना खूप चांगला रंगला आणि तो सामना जिंकलाय सरवली टीमने. कमी गतीने टाकलेला बॉल, हुक शॉट, धावा बुक केल्या जातील. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे. 1 टप्पा घेत चौकार. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झालेल्या 26 धावा आणि आता कुठेतरी लय सापडली आहे फलंदाजांना आणि लय भारी चौकार देखील आलाय, जो लॉंग लेगच्या अंतरात सर सीमारेषा पलीकडे गेलाय. टीमची धावसंख्या आकार घेत असताना आता धावसंख्या वाढते निवी इन्फ्रा सरवलीच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल, उलटा फटका मारण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला. फिल्डर आहे, चांगला प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला 1 धाव इथे मिळताना दिसेल. एकाच धावेवर समाधान. फिल्डिंग तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती फिल्डिंग या टीमकडे चांगली आहे, जो महागणपती चिरनेर सध्या मैदानामध्ये खेळतोय संघ. कारण मगाशी तुम्ही पाहिलं, जरी गोलंदाजाने झेल सोडला, लगेच थ्रो आला. स्वप्नीलने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. याही ओव्हरच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने रोहित यांच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला ऋषी देखील चांगला प्रयत्न करतोय गोलंदाजीमध्ये, कशा पद्धतीने शांत ठेवता येईल फलंदाजांना. सध्या स्ट्रायकर एंडला फलंदाज
शोभित चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 27. हा बॉल थोडासा मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डर आहे, प्रयत्न त्याचाही चांगला आहे. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे मात्र संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. निमी इन्फ्रा सरवली 2 फलंदाज बाद 27. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा फलकावर लागल्यात. धावा चांगल्या केल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला 2 विकेट देखील गमावलेल्या आहेत. फलंदाजी करत असताना निमी इन्फ्रा सरवली या टीमने महागणपती चिरनेरच्या विरुद्ध खेळत असताना या महत्वाच्या सामन्यामध्ये सुपर 12 मध्ये 5वा सामना इथे रंगतोय. 4 सामने आतापर्यंत संपन्न झाले. ठीक 3:22 आज स्पर्धेला सुरुवात झाली. याच्यावरून तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलंय. सगळे संघ तेवढ्याच ताकदीने मैदानामध्ये उतरलेत. नियोजनबद्ध स्पर्धा अनुभवताय तुम्ही. बॉल थोडासा उसळी घेणारा ठरलाय. मिड ऑफच्या दरम्यान प्रयत्न चांगला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल या सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 28. सुरुवात धडाक्यात केली होती मोनिश पाटीलने, परंतु त्याच्यानंतरचं जे षटक होतं दुसरं ऋषीने चांगलं टाकलं. त्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या. रोहित नारंगीकर आता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. रोहित देखील एक चांगला गोलंदाज आणि विकेटच्या डेप्थला हिट करण्याची क्षमता आहे. पिचवर जसा बॉल टाकतो त्याच्यामध्ये उसळी घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील आणि ते पहिल्या बॉलवर त्याने दाखवलंय. फुलर लेनचा बॉल होता, इथे चूक झाली आहे. बॉल सरळ चाललाय, बॅट मधून स्पर्श करत सीमा पार येतोय चौकार. बॅटिंग टीम रिव्ह्यू बीमर चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. नेक्स्ट मॅच फातिमा 11 जय बापदेव पाली आणि त्यांच्या विरुद्ध जयहरी रांजनोली असा सामना होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. फायनल कॉल आहे, एकच कॉल दिला जातो या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. 4 धावा मिळतील. बॅटिंग टीमने रिव्ह्यू त्यांचा गमावलाय. आता रिव्ह्यू शिल्लक नाहीये. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 32 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. रोहितने चूक केली. बॉलरच्या पेसचा वापर केलाय फलंदाजाने. शोभितच्या बॅटमधून चौकार. पुढे टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे, रनआउट चान्स. आणि इथे मात्र प्रयत्न चांगला आहे, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. रोनकच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगवान धाव, चिकी सिंगल. धावांची चोरी 7:03 संध्याकाळी झाली आहे. 1 धाव खात्यामध्ये जाईल फलंदाजाच्या शोभितच्या. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 33 धावा. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 3 बॉल झालेले आहेत. तिसरं षटक, 3 बॉल झालेले आहेत. 3-3चे आकडे सध्या पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. तर टीम सरवलीच्या खात्यामध्ये. हा बॉल चांगला आहे, चांगल्या टप्प्यावर. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट केले फलंदाजाला. पंचांचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. 34 धावा फलकावर. पहिलं सत्र सध्या सुरू आहे. निवी इन्फ्रा सरवली विरुद्ध महागणपती चिरनेर या 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला भिवंडीचा संघ, एका बाजूला उरण तालुक्यातला संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. औचित्य आहे शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी चषक 2026 5वं पर्व यातच सर्व. ज्या पद्धतीने आयोजन, हळूहळू आता मात्र हे मैदान दुमदुमून जाईल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाही. चांगला फटका, फ्लॅट अँड फ्युरियस, परंतु फिल्डिंग देखील तेवढीच दर्जेदार पाहायला मिळाली. बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय साहिलला. आणि ते पहा काय फिल्डिंगचं स्टँडर्ड इथे दाखवत असताना महागणपती चिरनेर. मी मगाशीच म्हटलं होतं या टीमकडे फिल्डर चांगले आहेत. हा संघ सहजासहजी हार मानत नाही. हा संघ संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. गणरायाच्या आशीर्वादाने
आणि त्या परिसरामध्ये एवढं मोठं गणपतीचं मंदिर आहे महागणपती चिरनेर, तिथून हा संघ आलाय. दर्जेदार फिल्डिंग, 5 धावा वाचवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आता या ओव्हरचा. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 35 धावा शांत ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, 18 धावा आल्या, त्याच्यानंतर 9 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये पूर्णपणे फलंदाजांना जखून ठेवलंय गोलंदाज रोहितने. रोहितचा हा थोडासा शॉर्ट बॉल, दिशा थोडीशी खराब आहे. मगाशी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गेला, आता गोलंदाजी करणारा संघ रिव्ह्यू घेतोय का हे पाहायचंय. चर्चा तर तीच सुरू आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या टीम चा काय निर्णय येतोय त्यांनी सांगितलं नाही घ्यायचा आहे. पंचांचा निर्णय त्यांना मान्य आहे, त्यामुळे हा जो बॉल आहे वाईडच राहील. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचली 36. कारण माहिती आहे एकच रिव्ह्यू आहे आणि तो जर वाईटसाठी तुम्ही गमवला तर मात्र कठीण होऊ शकतं मग. आणि त्याचमुळे त्यांनी सांगितलं की रिव्ह्यू नको, जो पंचांनी दिलाय तो मान्य आहे आम्हाला निर्णय. कधी कधी ही देखील समजदारी आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर तुम्ही एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असेल आणि तो जर तुम्ही गमवला तर मात्र मग कधी कधी कठीण होऊन जातं. एखादा चांगला निर्णय देखील आपल्या संघाच्या विरोधात जातो. बॉल मागे चाललाय फाईन लेगला, परत दर्जेदार फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. रनआउट चान्स आहे, फलंदाज धावबाद होईल. विकेटही आली, लेग बायची एक धावही आली. षटकाची होते समाप्ती. धावा झालेल्या आहेत एका सिंगलच्या मदतीने 37. 3 ओव्हरचा खेळ संपला. 37ला 3. थँक्यू डीजे. चला या व्यासपीठावरती आपल्याकडे उपस्थित आहेत अंबरनाथ पंचायत समितीचे सदस्य आदरणीय डॉक्टर गणेशजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. डॉक्टर गणेशजी पाटील साहेबांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करत आहोत. संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या पैलवान क्षेत्रातील एक मोठं नाव आणि राजकीय कला सामाजिक शैक्षणिक संस्थेत ज्यानं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नावाला ब्रँड बनवलं असे आपले अध्यक्ष योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आदरणीय गणेशजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर आपण आमंत्रित करूयात माजी सरपंच मलंगवाडी आदरणीय यशवंतजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. हा सन्मान देखील आपण करतोय संस्थापक अध्यक्ष योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते. मलंगवाडीचे माजी सरपंच आहेत आणि खूप सुंदर मलंगवाडीला एक वेगळ्या नकाशावरती खरं तर आराखड्यात विकासाच्या दिशेनं ज्या व्यक्तिमत्वानं आणलं ते नाव म्हणजेच माजी सरपंच मलंगवाडी यशवंतदादा पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूयात कुणालजी दाते सरांना. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा पाहायला मिळत आहेत. 37 या ओव्हरची सुरुवात झाली आहे वाईड बॉलने. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 38. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. पाली आणि रांजनोली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या नावातली यमक साधले गेलेत, परंतु एक संघ जिंकताना दिसेल, एक संघ परतीचा प्रवास करेल. पाली आणि रांजनोलीच्या दरम्यान इथे सरवली आणि चिरनेर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक भिवंडीचा संघ, एक ओरणचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना, परंतु सध्या 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत 38. 3 फलंदाज बाद. निवी इन्फ्रा सरवली. उलटा फटका मारायचा होता, आवश्यकता नव्हती. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. कारण ज्या वेळेला तुम्ही शेवटचं षटक खेळता सरळ बॅटने खेळावं लागेल. धावा करायचे आहेत. इथे जर डॉट बॉल आले तर दबाव बनवेल महागणपती चिरनेर हा संघ. आणि त्याचमुळे मी मगाशी देखील उल्लेख केला की या टीमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण करतात, गोलंदाज चांगले आहेत या टीमकडे, तशीच फलंदाजी देखील भक्कम आहे. त्याच्यामुळे या टीमला जर तुम्हाला हरवायचं असेल तर तुम्हाला बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. इथे जर असे उलटे फटके तुम्ही मारलेत आणि त्याच्यामध्ये अपयश आलं तर मात्र दबाव बनेल निवी इन्फ्रा सरवली या संघावर. पुढचा बॉल डेथ ओव्हर. आय बॉल चांगल्या टप्प्यावर. नॅचरल लेग कटर पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. गोलंदाजी करत असताना रौनक नारंगीकर. अठरा वर्षाचा हा गोलंदाज आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं यंगस्टरचा भरणा याही टीमकडे आहे. 18 वर्षाचा गोलंदाज शेवटचं षटक हाताळतोय. अंडर 19 प्लेयर आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. चांगले बॉल टाकले 2 आतापर्यंत. परत एक वेळा उलटा फटका सजवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार.
सचिन चौधरीच्या बॅटमधून शेवटी मात्र त्याला यश मिळतंय. 4 धावा येत आहेत. तिसऱ्या बॉलवर हा चौकार आला. पहिला वाईट बॉल होता, त्याच्यानंतर 2 सलग डॉट बॉल, त्याच्यानंतर चौकार आला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 42-42. टीम नेहमी इन्फ्रा सरवली. 50 वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, परंतु मागचे काही सामने जर तुम्ही पाहिले तर या 50 धावा लीलया चेस झालेले आहेत. त्याच्यामुळे या मॅच मध्ये तो प्रयत्न सुरू आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. पाली आणि राजनोली सुपर 12चा 6वा सामना तुमच्या भेटीला येईल. मगाशीच मी बंधू यांच्याबरोबर चर्चा करत होतो की 7:30च्या दरम्यान ऑलमोस्ट आपल्याला सुपर 6चा सामना सुरू झालेला पाहायला मिळेल आणि तसं चित्र आहे. 7:10 झालेले आहेत. याच्यानंतर 20 मिनिटं या इनिंगला आणि ऑलमोस्ट 7:30 नंतर तो 6वा सामना देखील सुरू झालेला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये सुपर 12चा. याच्यावरून तुम्ही नियोजन पाहू शकता या स्पर्धेचं काय करण्यात आलंय. रिव्हर्स स्वीप मारलाय. हा देखील बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. डीप मध्ये फिल्डर धावतोय. चांगला प्रयत्न स्वप्नीलचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार. धावा झालेल्या आहेत आता 44, 44, 44. 44 धावा फलकावर. 4थं षटक. 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आत्ता पाहिजेत 2 धमाके. जसे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. संघ अडचणीत होता, चाचपळत खेळत होता फलंदाज सागर पाटील आणि त्याने नंतर ते षटकार मारले होते. आता देखील या मॅच मध्ये तसंच काहीसं पाहायला मिळेल का? संघ अडचणीमध्ये आहे. संघाला धावा पाहिजेत आणि धावा करायच्या असतील तर मोठे फटके मारावे लागतील. तोच प्रयत्न करायला पाहिजे. सध्या स्ट्रायकर एंडला सचिन आहे. सचिनच्या बॅटमधून पुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा षटकार. त्यांना दिसतात पुल पॉवरफुल होता आणि सक्सेसफुल राहिलाय. 6 धावा येत आहेत. सचिनच्या पॅटमधून सिक्सर आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अर्धशतक पूर्ण 50. बॅटिंग झकास आहे सध्या तरी सचिनची. 6 धावाच्या मदतीने धावसंख्या 50 लागली आता स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक. या सत्रातला 56 होतील का? हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. थोडासा बाहेर टाकलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. पंचांचा इशारा तर आहे वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 धावा इथे मिळताना दिसतील. धावा झालेल्या 52, 52. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. महागणपती चिरनेर च्या गोलंदाजाने थोडीशी हारागिरी केली आहे. मागच्या काही 8-9 बॉलवर थोड्याशा धावा एक्स्ट्रा खर्च केलेले आहेत. कारण याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये काही वाईट बॉल आलेत. याही ओव्हरमध्ये काही वाईट बॉल टाकण्यात आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात एक षटकार याला. परंतु सचिन आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला आणि स्ट्रायकर एंडला निखिल खेळताना दिसतोय. पहिलाच बॉल फेस करेल नाही. तो देखील या डावातला शेवटचा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. आल्या आल्या लायसन्स टू किल. हुक शॉट. धावा बुक केल्यात 6 धावांच्या मदतीने धावा झाल्यात 58. आणि या मॅच मध्ये महागणपती चिरनेर या टीमला धावा करायच्या आहेत 59. 59 टू विन. पहिला डाव संपलाय. वेळ झाली आहे टॉसची. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज ऐकणार आहोत. जाऊया तत्पूर्वी ओमकार शेटे यांच्याकडे. धन्यवाद. या पैकीचा कौल करूयात. उपसभापती अंबरनाथ आदरणीय सुरेशदा पाटील, चिंतामण शेठ पाटील आणि बुर्दुलचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील या त्रिमूर्तीच्या शुभ हस्त या मॅचचा आपण करतोय टॉस. आणि अतिशय महत्त्वाचा सुपर 6चा हा अंतिम सामना आता आपल्या भेटीसाठी येतोय. 4 ओव्हरची मॅच आणि रूल्स सगळे सेम आहेत. आणि या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते ज्यांच्या येण्यानं व्यासपीठ नेहमीच भरून जातं. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मोठं नाव आणि नेहमीच प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वांचं सर्वाधिक मोठं योगदान असतं. चला या 3 मित्र असे आहेत की सर्वांना वाटतं आयुष्यभर मैत्री असावी ना, तर चिंतामण शेठ, सूरज शेठ आणि मोतीराम शेठ यांच्यासारखी असावी. वयाच्या साठीनंतर देखील सगळे आजही त्याच रुबाबात एकत्र आहेत. कॉल करतील कॅप्टन? जोरात कॉल कर थोडा. हेड्स अ कॉल अँड हेड इट इज. म्हणजे टॉस जिंकलाय टीम बापदेव पाली. निर्णय कळवायचा फक्त गोलंदाजी. चला आपण आपल्या तिन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूयात. आधी आपण सन्मानित करूयात सुरेशदा पाटील साहेबांना, उपसभापती अंबरनाथ आणि बुर्दुलच्या आणि अंबरनाथ तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव. दादांचा शुभ सन्मान
आपण या व्यासपीठावरती करत आहोत. दिलीप शेठ मडवी आपण या, आपण सन्मानित करतो या ठिकाणी आपल्या सगळ्या दिग्गज व्यक्तिमत्वांना. यानंतर आपण सन्मानित करूयात सामाजिक क्षेत्रातील एक कर्तव्यदक्ष आणि नेहमीच गोरगरीब जनतेच्या हकेसाठी धावून येणारं नाव चिंतामण शेठ पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूयात. आणि काकांचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान आहे. बुर्दुल गावातील ही ती नावं आहेत ज्या नावांनी नेहमीच बुर्दुल गावाला या अंबरनाथ तालुक्यामध्ये एक वेगळा मानसन्मान दिलाय. यानंतर आपण सन्मानित करू बुर्दुल गावाचे सन्माननीय माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेबांना. आणि मोतीराम काकांचा शुभ सन्मान तो देखील आपण करतोय योगेशदा मडवी यांच्या शुभ हस्ते. आणि हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बुर्दुल गावाचे भाग्यविधाते आदरणीय मोतीराम शेठ पाटील त्यांच्या या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहताय. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि विनंती आमच्या या त्रिमूर्तीला आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. यानंतर आपण आमंत्रित करूयात पुढील सन्मानासाठी आमचे हितेंद्र मडवी यांचे जिवलग मित्र शंकरदादा आर पाटील, एक युवा नेतृत्व या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे शंकरदादा आर पाटील, त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या व्यासपीठावरती शंकरदादा आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. यानंतर अजून एक सन्मान आपण करत आहोत जगदीशजी म्हात्रे खरड, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि जगदीशजी म्हात्रे खरड यांचा सन्मान देखील आपण करतोय आपल्या हितेंद्र दादा आणि योगेश दादाच्या शुभ हस्त. तसेच नरेशजी म्हात्रे खरड आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्मानानंतर आपण आमंत्रित करूयात नरेशजी म्हात्रे खरड, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आज स्पर्धेच्या अंतिम डे नाईटचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रचंड प्रेक्षकांच्या साक्षीनं आता सुपर 6 मध्ये येणारा 5वा संघ या मॅचमध्ये आपल्याला सापडेल. त्यानंतर लढाई सुरू होणार आहे. जहरी रांजनोली फलंदाजी करेल आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला टॉस जिंकल्यानंतर टीम फातिमा 11 बापदेव पालीनं. यानंतर आपण आमंत्रित करूयात पुढील सन्मानासाठी आदरणीय संतोषदादा पाटील, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि संतोषदादा पाटील यांचा सन्मान देखील आपण करतोय संस्थापक अध्यक्ष योगेशदादा मडवी यांच्या शुभ हस्त. थँक्यू सो मच शंकरदादा, आपण आलात, आपला मूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि पुढील वाटचालीसाठी मित्रा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. नाऊ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स एक सन्मान फक्त बाकी आहे. संतोषदादा पाटील आपण या, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. या संतोषदादा, प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि चला या पुन्हा एकदा आपण ऐकूयात हिंदी मातृभाषेतनं ज्या समालोचनानं मराठी हिंदी समालोचन करता करता पूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट रसिकांच्या मनावरती राज्य गाजवलं. ऐकूयात आवाज वाकडीचा रॉकस्टर प्रवीण गायकरला. थँक्यू व्हेरी मच ओमकार. बघा महत्त्वाच्या सूचना, याच्यानंतर शेवटची मॅच असेल सुपर 12ची, ती म्हणजेच फातिमा 11 जे बापदेव पाली विरुद्ध त्यांना फाईट करायला मैदानावरती, तो म्हणजेच जहारी रांजडोली. ही सुपर 12ची शेवटची मॅच असेल. त्याच्यानंतर सुपर 6च्या लढती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा सुपर 6ची पहिली मॅच बेलोली विरुद्ध सिद्धी करवली ही होईल E वर्सेस F. त्याच्यानंतर A आणि B ची मॅच म्हणजे यातून जो जिंकेल आणि याच्यानंतर एक मॅच असेल त्यांची मॅच दुसरी होईल. आणि थर्ड मॅच तलोजे मस्कूर विरुद्ध स्वरवली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान यांची तिसरी मॅच असेल सुपर 6ची. तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहता मित्रांनो. या ठिकाणी चिंतामण शेठ असतील, सुरेश शेठ असतील, आमचे मोतीराम शेठ असतील, हे त्रिवेणी संगम ब्रह्मा विष्णू महेश्वराची ही जोडी आणि या स्पर्धेसाठी दमदार योगदान देत असताना बघा प्रेक्षणीय लढत 6वी मॅच सुपर 12ची झाल्यानंतर प्राप्ती लाईव्ह जितू 11 वर्सेस सानिया डीजे साऊंड सर्व्हिस नितीन, ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर तैयार. ओ पहली गेंद यहाँ पर तैयारी में थे बल्लेबाज, बाएं हाथ के सबसे ताकतवर बल्लेबाज साहिल को देख सकते हैं और उनका साथ देंगे विवेक हातनोलकर. बघा स्कॉर्पिओची लाईट्स ऑन आहे, त्यांना विनंती असेल प्लीज आपण ती लाईट्स बंद करा, आपणास विनंती असेल. नितीन डीजे आमच्या समवेत जोडले गेले. नितीन यावा. हितेंद्रबाई काशीनाथ ढोपरी साहेबांचं कौतुक करावं तेवढंच कमी मित्रांनो. बघा समोर स्कॉर्पिओ, हां थँक्यू व्हेरी मच. काशीनाथ ढोपरी साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 71 आम्हाला शूज देण्यात आलेत. त्याच्यानंतर बघा दिलीप शेठ मडवी वाटच बघतायत की कधी 3 धावा येत आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि एक टी शर्ट देखील दिलं जाईल.
ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी याच मैदानावरती डे फॉर्मॅटमध्ये मित्रांनो 15,000 रुपयाचं पारितोषिक देखील पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये एक टप्पा जरी पकडला तरी 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील आपण याच स्पर्धेमध्ये पाहिलं. अशी अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ची ही दमदार स्पर्धा ना कधी ना झाला कधी. शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी साहेब यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही आपण नेहमीच दरवर्षीप्रमाणे स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येत असते. यंदा डे नाईट फॉर्मॅट आणि प्रेक्षकांचा कुंभमेळा तुम्ही या मैदानावरती पाहताय. गेम इज ऑन. लक्ष्य है टोटल 59. 59 रनों के यानी कि प्रति ओवर की बात करेंगे 15 तो निकाल नहीं पड़ेंगे. बॉलर तैयार. पहली गेंद फुल टॉस. अपील हुई थी और बाल बाल बचे दोनों तरफ. एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाई थी, यानी कि एक लेग बिफोर द विकेट से बच गए, लेकिन दूसरी बार मौका था उन्हें रन आउट करने का और ये मौका शायद यहां पर बाल बाल बचा. चलिए मौका मिला बल्लेबाज को, खास करके ताकतवर बल्लेबाज विजय, लेकिन उनका साथ देते हुए आप देख सकते हैं विवेक हातमुलकर. ऋषि नारंगीकर रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 1 में क्या उन्होंने क्रिकेट खेला, बॉलर के तौर पर उभर कर आए और आज भी अपने टीम के लिए हमेशा दमदार योगदान देते हैं. करण घनसोलकर फातिमा 11 पाली टीम को यहां पर सपोर्ट करने के लिए चुके, उनका भी स्वागत. शॉट बढ़िया खेला इनफील्ड के ऊपर से, मिड ऑन के ऊपर से गेंद को खेला लॉन्ग ऑन की तरफ, सीमा रेखा के पार. नितीन आता होऊन जाऊ द्या वर बेगीन चढगो सुंदरा, गाडी लागले दुंदरा. टोक चला प्लीज आपणास विनंती असेल सर, लाईट्स ऑफ करा ना प्लीज. खेळाडू कक्षा आपण तिथे थांबा, जो कमिटी आई त्या ठिकाणी. तो चलिए यहाँ पर शानदार चौका मिला और 4 रनों की मदद से अपना पारी का आगाज करते हुए बल्लेबाज साहिल चौहान. बॉलर तैयार. टैप करने का प्रयास जरूर किया है, वहां पर खिलाड़ी मौजूद है. लॉन्ग एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आकर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रनों के साथ यहां पर दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और सिंगल की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 5 रन. मैच अच्छा होगा दोनों भी टीमों के बीच में. एक भिवंडी से बिलोंग करने वाली टीम आप देख सकते हैं सरौली, तो एक तरफ आप देख सकते हैं उरन विभाग से बिलोंग करने वाली टीम महागणपति 11 चिरनेर. निवी इंफ्रा सरौली ने पहले सत्र में 58 बनाए और महागणपति 11 चिरनेर टीम उस लक्ष्य का पीछा करते हुए अभी तक 59 का पीछा करते हुए 5 के खिलाफ करीब यहां पर पहुंची है. बॉलर प्रणय तैयार होते हुए, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. लॉन्ग ऑन के खिलाड़ी आकर उठाए फील्ड करे, तब तक 1 रन. पिछला मैच हमने क्या ताकतवर देखा दोस्तों. जहां तक सवाल था स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सरौली बनाम श्री गणेश गावदेवी सीएसके सिद्धि करौली के बीच में काफी तगड़ी फाइट हमें देखने को मिली और निश्चित तौर पर आखिरी 3 गेंदें जब 4 की जरूरत थी तो शानदार छक्का धागा बल्लेबाज ने और पूरी तरीके से वो मैच में अपनी पकड़ मजबूत बनाई और स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ट्रॉफी में अपने दावेदारी पेश की है. तुम्हारी सोच की उड़ान जितनी ऊंची होगी ना, सफलता का आसमान उतना ही करीब होगा. देखेंगे सोच कैसे रखेंगे. सोच में मोच आती है तो हर रिश्ते में हमेशा खरोच आती है. बॉल तैयार. बैकफुट पर जाकर ढकेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा के पार, आउट ऑफ द पार्क, छक्का. आपल्या सर्व माय भगिनी नेहमीच गणपती बाप्पा समोर या गाण्यावर नृत्य करत असतात आणि हे दमदार संगीत आपण ऐकलं. चला बघा गणपती बाप्पाचं वंदन आपण या ठिकाणी गाणी देखील ऐकलं. जर या फलंदाजांनी जर सलग 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले तर आमचे काशीनाथ शेठ ढोपरी आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल दिलीप शेठ मडवी रामा शिवाची जोडी मित्रांनो, ज्यांच्या वतीने 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. और फिर से एक बार बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश की थी, लेकिन शॉर्ट स्क्वायर लेग में बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आती हुई. जरूर अपने टीम के लिए इस खिलाड़ी ने यहां पर रन बचाए और इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 13, प्रति ओवर 15 बनाने थे. दिनेश बंधू बघा आपण काशीनाथ ढोपरे आणि त्यांच्या समेत आमचे दिलीप मडवी साहेब यांना पाहतो. त्यांना संघ कुठलाही असू द्या
ते फरक नाही पडत, परंतु क्रिकेट त्यांना खेळ जर आवडला ना त्या संघावरती जीव लावतात. आणि बघा एक उरण आणि एक भिवंडीचा संघ त्यांचा खेळ त्यांना आवडतोय आणि त्या खेळाडूंवरती वर्षाव आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि हेच वैशिष्ट्य आहे स्वर्गीय रामचंद्र वडील प्रतिष्ठान चषकाचं. क्या बात है दमदार यहाँ पर संगीत स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान उसाटने की ये शानदार ट्रॉफी आपके सामने. हमारे ए भी अजय भंडारी ताकतवर बल्लेबाज, उनकी लाडली उनकी सुकन्या भी ये मैच का मनमुराद आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे. 18 में चाहिए 46 रन, यानी कि अभी भी प्रति ओवर 15 का रिक्वायर्ड रन रेट है. कठिनाइयों में बीज होता है ताकत का, जब भी दबाया जाता है ना वही अंकुर बनता है, क्योंकि अंधेरी रात के बाद जो चुपचाप चलता है वही सुबह के सूरज का हकदार होता है. हर एक टीम चाहती है कि स्वर्गीय रामचंद्र मौर्य प्रतिष्ठान की ट्रॉफी मैं अपने घर पर लेकर जाऊं, लेकिन हर एक का तो सपना पूरा होगा नहीं. 12 टीम हर दिन खेली, 72 में से सुपर 12 में 12 देखी, 12 में से 6 रहेगी, वो सभी ट्रॉफी अपने घर पर लेकर जाएगी. और आने वाली टीमों को यानी कि अगले साल का इंतजार करना पड़ेगा. हर एक का टीम का सदस्य चाहता है कि ये ट्रॉफी अपने घर पर लेकर जाए. इनसाइड आउट खेलने की कोशिश, कवर्स और एक्स्ट्रा कवर के बीच में से वन बाउंस गेंद, नो बॉल करार. आई थिंक अंपायर का सोने पे सुहागा, मिलेगा मुफ्त का पंजा. तो राज पवार इनके ओर से भी सुवर्ण मौका है. कोई भी दोनों बल्लेबाजों से कोई भी लगातार 3 चौके और 3 छक्के भी मारे तो राज पवार इनके ओर से भी 2000 का इनाम है. और हमारी A1 जोड़ी रामा और शिवा राम लक्ष्मणांच्या वतीने देखील 3 चौकारासाठी 1500 आणि 3 षटकारासाठी इथे 3000 रुपयाचं पारितोषिक. अजून एक ठोकलाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून दंदरीत षटकार. कभी भी आप फोन कीजिए, कभी गुड मॉर्निंग, कभी नहीं बोलेंगे जय श्री राम, पहला अल्फाज उनके मुंह से निकलता है. और बिल्कुल ये उनका ही आवाज आपने सुना. हॅलो कोण बोलतोय? मी अनिल ढोपरी बोलतोय, जय श्री राम. आणि नक्कीच या ठिकाणी त्यांचा दमदार आवाज देखील आपण या ठिकाणी पाहिलात. तो रन बने इसी 6 की मदद से 24, 17 गेंदों में चाहिए 35 रनों की आवश्यकता. निवी इलेवन इंफ्रा सरौली टीम की नैया थोड़ी सी बीच भंवर में फंस चुके हैं, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. सलामी ओपनर्स बल्लेबाज दमदार बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन किसी एक गेंदबाज को यहां पर अपना परिचय देना पड़ेगा. और ये भी फुल टॉस, बैकफुट पॉइंट में कोई मौजूद नहीं है. डीप पॉइंट में गुदू करती हुई जरूर जा रही है, लेकिन रोका इसको. तब तक जरूर 2 रन बचाए, तीसरी की कोशिश, चलिए नहीं कर पा रहे. 2 रन मिलेंगे, 2 की मदद से रन संख्या आगे बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 26 रनों और गेंदों के बीच में फासला 16 गेंदें, और 16 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता. नितिन मैच काफी कड़क होगा, इसमें कतई संदेह नहीं है, लेकिन राइट स्टार्ट शुरुआत किसे बेहतर कहते हैं, यह शुरुआत इस वक्त दी है महागणपति 11 चिरनेर. अंपायर भी ऑस्ट्रेलिया के आए और चिरनेर के बल्लेबाज भी ऑस्ट्रेलिया से आए. ऐसी पीली जर्सी उन्होंने भी पहनी है. तो चलिए बिल्कुल कॉम्बिनेशन मैदान के अंदर, और उनके सामने भिवंडी की एक और ताकतवर टीम है निवी इंफ्रा यानी कि सरौली. उठाने का प्रयास तो किया है, बैकवर्ड स्क्वायर लेग तरफ पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, लेकिन पहुंच में नहीं है गेंद. वन बाउंस थी हमारे का पार हमारे ट्रॉफी की तरफ, सीधा 4. यह शुरुआत देते हुए इसी 4 की मदद से समीकरण बदलेगा. रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदें, 29 रनों की आवश्यकता है.
जैसे कि राजा की ताकत उसके शक्तिशाली भुजाओं में होती है और ब्राह्मण की ताकत उसे आध्यात्मिक ज्ञान में होती है, वैसे खिलाड़ी की ताकत उसके मेहनत से होती है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करना चाहेंगे, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा। इस मैदान के अंदर किसी एक खिलाड़ी को, एक गेंदबाज को यहाँ पर खड़ा रहना पड़ेगा और अपनी टीम को इस संकट से बाहर निकालना पड़ेगा। विकेट नहीं मिल पा रहा है, विकेट लेना पड़ेगा सरवली टीम को। फुल टॉस, हवा में गेंद, क्या ये मौका बना है? जी हाँ, ये साझेदारी तोड़ी जो बन रही थी, तड़प रही थी और आखिरकार पहला करारा झटका महागणपति चिरनेर टीम के आरंभिक बल्लेबाज साहिल बैक टू द पैविलियन। बाहर करना चाहिए था लेकिन सीधा लॉन्ग ऑन की तरफ कैच लपक बैठे और थोड़ा सा निराश होकर मैदान से बाहर लौटते हुए थोड़े से नाराज होते हैं कभी कभी फुल टॉस बॉल के ऊपर जब ऐसी गलतियां करते हैं। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए। सूचना होगी निवी इंफ्रा सरवली टीम के कप्तान से कि ज्यादा समय ना आप व्यतीत कर सकते। आने वाली गेंदें बचे होंगे आप यहां से 14 और 14 गेंदों में 29 रनों की आवश्यकता है। जब तक तुम्हारे पास बल्ला है तब तक तुम्हारा ठाठ है और ना क्रिकेट के खेल में तुम्हार भी वाट है, क्योंकि हितेंद्र भाई अच्छा खेले तो गाली, अच्छा खेले तो ताली और खराब खेले तो गाली, और जिंदगी का भी वही वसूल है। जब तक तुम्हारे पास पैसा है दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, जब तक पैसा है हाउ आर यू, और पैसा खत्म होने के बाद हु आर यू। ये क्रिकेट का वसूल, क्रिकेट का साथ जिंदगी का भी ये वसूल आहे। आणि आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो की तुम्ही क्रिकेट खेळा, त्याच्यानंतर तुमच्या कामावरती देखील फोकस द्या। लगेच मग पोरगी वागायला गेल्यानंतर सांगाल मी 4 बाईक घेतलेत, मी 2 फुलर घेतलेत, तो मुलीचा बाप हे नाही बघणार, पहिले विचार तू बाबा कमवतो किती, तू काम काय करतोस, हे खूप महत्वाचं असतं। आणि क्रिकेट सोबत तुम्ही नक्कीच जॉबकडे देखील तितकाच फोकस करा। गौतमी पाटीलच्या नादी लागण्यापेक्षा बाबाला सांगा मला आदात वासरू घेऊन दे 30,000चा, तो परवडेल। बल्ले के स्लॉट में आई है, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार। दैट्स अ बिग 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 हिट। संगीत खिशात असेल मनी तर लागतील 17 जणी, 13 गेंदे 23 रनों की आवश्यकता। अपने आप को कभी कमजोर ना समझिए। 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक लिखने के लिए भी काम आता है। यहां पर पलटवार करना पड़ेगा सरवली टीम को। और ये लाइन अच्छी, ये लाइन अच्छी है, लेकिन शायद ऑफ स्टंप से बाहर विकेट कीपर ने खींच लिया था इस गेंद को। लेकिन चलिए रिव्यू लेना चाहते हैं या नहीं, अब विकेट कीपर के अब क्या यहां पर अनुमान होगा। चलिए नहीं, यहां पर शायद ऑफ स्टंप से बाहर। टाइम अलर्ट है सरवली टीम, आयोजक करता यहां से इशारा कर रहे, तो बिल्कुल यहां पर सिंगल मिलेगी वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 37। अभी भी मैच ऑन है, 13 गेंदों में चाहिए जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता। एक आध ओवर अच्छा चाहिए निवी इंफ्रा सरवली टीम को, तो भी तो यह मैच बन सकता है, वरना जो सपना लेकर आई है वो सपना भी टूट सकता है। बॉल फिर से एक बार तैयार, और इस बार भी टप्पा पीछे रखा जरूर, लेग ब्रेक शायद नजर आया, डॉट बॉल की यह समाप्ति होती हुई। लेकिन देखेंगे क्या रिव्यू लेना चाहेंगे डीआरएस, यह संपार की तरफ इशारा किया है लास्ट बॉल के ऊपर। देखेंगे यहां पर फील्ड अंपायर ने जो शक की बुनियाद से देख रहे थे चिरनेर टीम के खिलाड़ी की वाइड होगी, लेकिन अंपायर ने कहा नहीं, ये टर्न होकर गेंद बाहर की तरफ निकली है, तो फिर निर्णय लिया उन्होंने डीआरएस जो उनके पास एक बचा था, तो ये फेयर डिलीवरी है, सामने की तरफ से गेंद निकाली है। डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ 12 गेंदों का खेल समाप्त, आधा सेशन समाप्त हो चुका है, यानी कि अब आने वाली 12 गेंदें और 12 में चाहिए 22 की जरूरत।
तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. अनेक श्रद्धेने भाविक घारापुरी या ठिकाणी जात असतात. एलिफंटा घारापुरी नावा आणि ते संगीत मेवणी चल खाऊ शिरापुरी दमदार संगीत नितिन डीजे यांच्या माध्यमातून ऐकलात. जब कोई हाथ और साथ दोनों छोड़ देता है ना, तब कुदरत का कोई ना कोई करिश्मा जरूर करता है और उंगली पकड़ने वाला क्या कोई यहाँ पर भेज देगा. 12 में चाहिए 22 प्रति ओवर, 11 रन बनाने पड़ेंगे. मंजर बुरा हो सकता है, मंजिल नहीं. दौर बुरा हो सकता है लेकिन हिम्मत नहीं खोना. हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. अब हिम्मत किसको देकर जाएंगे खुदा. इससे पहले हमारे काशीनाथ ठोपरी साहब और दिलीप शेठ मडवी साहब रामा और शिवा की ओर से लगातार 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 3000 का इनाम और लगातार 3 चौके भी दागेंगे तो फिर भी 1500 का इनाम. एक उड़न की एक भिवंडी की है, फर्क नहीं गिरता. दोनों टीमें खेल रही है. खेल पसंद आया उनको इनामों की बरसात. ये पैरों पर डाला था फ्लैटेड हिट. गेंद जाएगी वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से. ऐसा कड़क 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 हिट. मला वाटतं आमच्या उसाटणे गावचे जावई बापू आहेत. तर बंदिश गरज साहेबांना विनंती असे साहेब यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. बॉल तैयार, रिवर्स शॉट खेला है, परफेक्ट मिडल भी हो चुका और जाएगी थर्ड मैन बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए. क्या बढ़िया संगीत. जावई रुसलान को हाल दिला. अरे जावई आपण अवघड जागेचा दुखणं असता. तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया संगीत नितिन की ओर से. आप जीतने के लिए 10 गेंदे और बिल्कुल 12 रनों की आवश्यकता है. मैच खींचने का प्रयास, ओपनिंग स्वीप करने की कोशिश जरूर की थी ऋषि नारंगीकर ने. अभी जिनका हमने जिक्र किया था. और चलिए विकेट ये मैदान से बाहर. जी हाँ, लगी है बल्ले पर, ये खुद निकले और इसी के साथ बल्लेबाज आउट. पलटवार करना चाहेगी. अब 9 गेंदे 12 की जरूरत. आपण आदिवासी संगीत मित्रांनो आपल्या हल्दीमध्ये अनिल डोपरी साहेब नेहमीच पाहतो आणि हल्दीमध्ये या गाण्यावरती भरपूर आपले खरं तर आगरी समाजामध्ये सर्व हल्दीचे कार्यक्रमामध्ये डान्स करत असतो. मग तो संगीत असेल पल्साचा पान नांदा या बेसना तरप्याच्या मुझीको नाचाया ये आणि तेंबे तेंबे पाणी पर पोशी ये ना घराकडं. आणि डोंगरावरून जे प्रेक्षक काल पाहत होते ना, असं वाटलं मला की डोंगरावर बसत तो राजावानी दिस. काल डोंगरावरून देखील प्रेक्षक खरं तर स्पर्धेचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेत होते. आखरी 9 गेंदे बची है और 9 गेंदों में जीतने के लिए बिल्कुल यहां पर 12 रनों की आवश्यकता. क्या फाइट चल रही है मैदान के अंदर. जबरदस्त मैच दोनों भी टीमों के बीच में. बॉलर होंगे तैयार. अभी भी मैच बनाने की कोशिश. 3 गेंदें अगर सटीक लाइन और लेंथ के साथ यहां पर आती है तो निश्चित तौर पर पलटवार हो गया. सोमकार. तर या दरम्यान मडवी परिवाराचे जावई मोठे जावई आदरणीय मयूरदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. त्यांचं करूया व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्या सोबतीनं सवनभाऊ पाटील यांचं शुभागमन झालं, त्यांचं करूया व्यासपीठावरती वेलकम. आणि नाउ बैक टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण ऐकूयात रॉकस्टार प्रवीणला. क्या जबरदस्त पलटवार के अंपायर की उंगली आसमान में. खेल पलटेगा क्योंकि आप रन और गेंदों के बीच में फासला. 8 गेंदे 12 की जरूरत. वाह व्यासपीठावरती आपण पाहताय सन्माननीय मनोज भाऊ म्हात्रे यांचं शुभागमन झालं. त्यांच्या सोबतीनं आदरणीय सवनभाऊ पाटील यांचं आगमन झालंय. शिवसेना एक धडाडीचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला एक 2 व्हीलर मोटर बाईक पुरस्कृत झाली आहे असे एक लोकप्रिय नेतृत्व सुभाष दादा गायकर यांच्या ठिकाणी झालंय शुभागमन. आणि दादा आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक
हार्दिक स्वागत. तर सुभाष शेठ गायकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2 व्हीलर बाईक दिली. सुभाष शेठ गायकर आपला मी सहर्ष स्वागत करतो. पाहुणे आले सुभाष गायकर साहेब, मी प्रवीण गायकर, यावा गायकर बंधूंचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 12 की जरूरत. व्हाट अ मैच, क्या मैच चल रही है. और इस बार शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला. डीप स्क्वायर लेग में फील्डर मौजूद है. एक ही रन वहां पर मिलेगा, मैच बनेगा. अब 7 गेंदों में चाहिए टोटल 11 रनों की जरूरत. 7 गेंदे और जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत. क्या फाइट चल रही है, यानी कि ये गेंद अगर डॉट आती है तो फिर ये महामुकाबला फिर बनेगा. काशीनाथ ढोपरी साहब भी खुश है, दिलीप मडवी साहब भी खुश है. एक शायद बिल्कुल यहां पर उनका भी काफी कमाल का योगदान, लेकिन ये गेंद निर्णायक होगी. इस गेंद के ऊपर छक्का, चिरनेर सुरक्षित. इस गेंद के ऊपर डॉट बॉल, सरवली सुरक्षित. उरन या फिर भिवंडी, कौन जाएगा. रायगढ़ ठाणे के बीच में ऐसा लग रहा है ये मैच चल रहा है, लेकिन मैच अभी भी छोड़ा नहीं है. तमाम दर्शकों के तादाद में यह बिग फाइट चल रही है. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए शॉर्ट स्क्वायर लेग का खिलाड़ी था, उसे हटाने की कोशिश करते हुए शायद शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ लाने का प्रयास, और ऑन साइड में उन्होंने 4 खिलाड़ी शायद तैनात करने का इरादा लिया है, क्योंकि इससे पहले फ्लैटेड वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर छक्का आया था और इसीलिए 4 खिलाड़ी रखने का प्रयास करते हुए 7 गेंदे, 7 में चाहिए 11 रनों की जरूरत. बोलो तैयार. रिवर्स शॉट बल्ले के रडार में, डीप पॉइंट सीमा रेखा के पार, सीधा छक्का. अब यहां से समीकरण बदलेगा. 6 गेंदे और 5 की जरूरत. व्यासपीठावरती आपण पाहताय नुकतं शुभागमन झालंय आदरणीय सुभाषदादा गायकर, शिवसेनेचे एक मुलुक मैदानी तोप, आणि त्यांच्या सोबतीनं मान्यवरनं आदरणीय पप्पूदादा जोशी, त्यांच्या सोबतीनं चिंचपाड्याचे ज्ञानेश्वर म्हात्रे, वसारवरनं साईनाथ म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. या सगळ्या मित्रपरिवाराचे करूया आपण सहर्ष स्वागत. आणि मनोज भाऊ म्हात्रे खरडवरनं आणि त्यांच्या सोबतीनं वलपवरून सावंत भाऊ पाटील यांचं शुभागमन झालंय. या सर्वांचं या व्यासपीठावरती करूया आपण स्वागत. थोडासा वेळ आपल्याकडे आणि या वेळाचा नक्कीच आपण करूया सदुपयोग. आणि जवळ डीजे नितीनकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थैंक यू वेरी मच डीजे. क्या दमदार ये टूर्नामेंट. फातिमा 11 जय बापदेव पाली देख सकते हैं दोस्तों, यानी कि दिलीप शेठ मडवी, उन्होंने कल 2 छक्कों के लिए भी 3000 का इनाम विशाल के लिए दिया गया था. और फातिमा 11 आसिफ भाई सैयद हाल, जिन्होंने इस टीम को पैक किया है, उनका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. क्या फाइट चल रही है. 6 में चाहिए 5. अगर यहां से पहली 2-3 गेंदें अगर डॉट आती है तो फिर मैच में पलटवार जरूर हो सकता है. तो करीब 6 गेंदे और चाहिए 5 रनों की जरूरत. सुपर 6 में कौन सी टीम क्वालिफाई करेगी, इसके लिए हमारे तमाम दर्शकों की आस भी यहां पर लगी है. आज सुपर संडे, कई दर्शक आ चुके. कोई हौसे होगा, कोई नौसे होगा, तो कोई गौसे होगा. देखेंगे तीनों तरह के दर्शक आज मैच को पूरी तरीके से मनमुराद आनंद लेंगे. आपके सामने कितने भी परेशानी आई है तो घबराना नहीं, बस हिम्मत रखना. पहली गेंद स्क्वायर लेग की तरफ खेला जरूर है. 1 रन पूरा. आप समीकरण बदलेगा. चाहिए आने वाली 5 गेंदें और 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत. एक आध विकेट यहां से जाएगा तो फिर फर्क मिलेगा. कल मुरबी टीम ने भी इस तरीका का ही मैच खेला था, लेकिन मुरबी ने अंतिम गेंद के ऊपर, वो अंतिम 2 गेंदें थी, वहां पर गलती की. और इससे पहले स्वर्गीय रामचंद्र मॉड्यूल प्रतिष्ठान सरौली और सीएसके सिद्धि करौली के बीच में भी ठीक ऐसा ही मैच हमें देखने को मिला. और लेकिन ये मैच में अगर बने रहना है तो विकेट निकालनी पड़ेगी, डॉट बॉल फेंकनी पड़ेगी निवी इंफ्रा सरौली टीम को. लेकिन जिस तरीके से बल्लेबाज आप देख सकते हैं राकेश पुंडेकर, ऋषि, शॉट लाजवाब है. स्क्वायर लेग के ऊपर से ठोका और यह मैच जीता. टीम महागणपति चिरनेर गोस टू द सुपर 6. अभिनंदन.
आपला पुन्हा एकदा मनापासून आभार. तर सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच साहिल ठरले. 10 बॉल मध्ये 28 धावांची दमदार फलंदाजी साकारली. तो साहिल ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि बघा साहिल चव्हाण आपल्यासाठी रामा आणि शिवा आमचे काशीनाथ शेठ ढोपरी आणि दिलीप शेठ मडवी यांच्या वतीने आपल्यासाठी 500 रुपयाचा. बघा इथे षटकारासाठी देखील लावलं होतं, चौकारासाठी 3 लगातार लावले होते, परंतु मारले जरी नसतील तरी तुम्हाला त्यांनी पारितोषिक दिलाय. काही फरक नाही, एक भिवंडीचा संघ एक उरणचा संघ, परंतु त्यांचा खेळ त्यांना आवडला, तुमचा खेळ त्यांना आवडला आणि तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. साहिल यावा मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल 28 धावा. चला या व्यासपीठावरती आपण सत्कार सोहळ्याकडे वळूयात आणि त्या सोबतीनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो देखील दिला जाईल. आपण आमंत्रित करूयात सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आदरणीय हॅलो. तर साहिल आपल्यासाठी 500 रुपये. अंतारली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यांचा सन्मान देखील आधी आपण करतोय. आधी सन्मान करूयात आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष अनंताजी म्हात्रे अंतारली त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. हार्डलक मुनीश, हार्डलक सचिन, खूप चांगली फाईट दिलीत आणि पुढील वाटचालीसाठी टीम सरवलीला खूप साऱ्या शुभेच्छा. अनंत म्हात्रे अंतारली मनसे तालुका अध्यक्ष त्यांचा सन्मान होतोय. यानंतर बदलापूरचे आदरणीय अमोलजी भगत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. अमोलदादा भगत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलजी भगत यांना आपण सन्मानित करूयात. आधी आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. 1 मिनिट फक्त दादा थांबा. सामनावीराचा पुरस्कार आपण देऊयात. चिरनेर काय खतरनाक खेळली आहे या मॅचमध्ये, घाम जरूर फुटला, मात्र फायनली म्हटलं जातं ना अनिल दादा अन भला तो सब भला. आणि सुपर 6 मध्ये अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. महागणपतीच्या आशीर्वादानं उतरलेला महागणपती चिरनेर आणि कॅश प्राईज आहेत दिलीप शेठ मडवी आणि काशीनाथ शेठ ढोपरी यांच्या वतीनं. ही दोन्ही नावं ती आहेत ज्यांना पहिल्या बॉलपासून मॅन ऑफ द मॅचला आपण जर पाहिलं तर स्पोर्ट शूज तब्बल 71 पेअर्स आपल्याला दिलेत. आणि दुसऱ्या बाजूला दिलीप शेठ मडवी ज्यांच्याकडनं प्रत्येक 3 रनसाठी 500 आणि एक टी शर्ट आपण देतोय. असे एक दिलदार मानाचे राजे दिलीप शेठ मडवी आणि काशीनाथ शेठ ढोपरी यांच्याकडे 1500 रुपयाचा पारितोषिक. या आपण अमोलजी भगत बदलापूर, अमोलजी भगत बदलापूर यांना आपण सन्मानित करूयात. अमोलदादा या, अमोलदादांना आपण सन्मानित करूयात. 1000 आमच्या जोडीकडनं आणि 500 जे तुमच्या प्राईज होते असे टोटल 1500 आपण दिलेत. तर यानंतर आपण आमंत्रित करूयात अंतारलीचे जयदाजी म्हात्रे त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमोलदादा भगत बदलापूर यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. नेहमीच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी त्यांची उपस्थिती असते. या पुढील सन्मान आपण करूयात. जयदाजी म्हात्रे अंतारली यांचा शुभ सन्मान केला जाईल. मॅच सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे. काही सन्मान करतोय बंधू, थोडा वेळ तुमचा घेतो. वलपवरनं सावंत भाऊ पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या पाटील भाऊ आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा सन्मान आपण करतोय संस्थापक अध्यक्ष योगेश दादांच्या शुभ हस्ते. तर सावंत भाऊंना विनंती आहे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इकडे सन्मान केला जाईल. थोडंसं 2 मिनिटं खाली VIP डाईजवरून.